इंटरसेक्शन सगळ्यांना माहिती आहेत. तिटे आपण म्हणतो, 3 रोड एकत्र आले त्याला आपण काय म्हणतो, तिटा. 4 रोड एकत्र आले तर चौक म्हणतो. इथे त्याला इंटरसेक्शन्स म्हणतात, रोड इंटरसेक्शन. टू और मोर रोड्स कम टुगेदर, त्याला काय म्हणतात, इंटरसेक्शन. आणि इंटरसेक्शनचे 2 टाईप्स आहेत. ॲट ग्रेड इंटरसेक्शन म्हणजे एकाच लेवलला, म्हणजे तिटा म्हणतो बघा आपण, 2 रोड एकत्र एकाच ग्राउंड लेवलवर एकत्र जोडले जातात, सेम लेवलवर जोडले जातात, त्याला काय म्हणतो आपण, ॲट ग्रेड इंटरसेक्शन. आणि ग्रेड सेपरेटेड म्हणजे काय, समजा एक रोड वरून जातो आहे आणि एक रोड खालून जातो आहे आणि ते 2 रोड आपण दुसऱ्याच रोडने कनेक्ट करतो आहे. फॉर एक्झाम्पल फ्लायओव्हर असेल, फ्लायओव्हर आपण कनेक्ट करतो बघा सर्व्हिस रोडने, तर त्यांना काय म्हणतात, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. मी तुम्हाला डायग्राम दाखवेन सगळ्यांची की तुम्हाला क्लिअर होत जाईल. आधी रोड इंटरसेक्शन म्हणजे काय ते क्लिअर करून घ्या. 2 or more रोड कम्स टुगेदर, त्याला काय म्हणतो आपण, रोड इंटरसेक्शन. तर पहिला बघूया ॲट ग्रेड इंटरसेक्शन म्हणजे काय. इन दिस टाईप्स ऑफ इंटरसेक्शन ऑल रोडवेज जॉईन और क्रॉस ॲट द सेम लेवल, एकाच लेवलवर. म्हणजे तुम्ही तिटे वगैरे बघितले असेल, 2 रोड एकत्र येतात एकाच लेवलवर, कुठचा रोड वर नसतो, कुठचा रोड खाली नसतो, त्याला काय म्हणतात, ग्रेड इंटरसेक्शन. त्याला काय म्हणतात, ॲट ग्रेड इंटरसेक्शन. तुम्हाला आता ह्या डायग्राममध्ये बघू शकता, इथे एक डायग्राम आहे, टी इंटरसेक्शन आहे इथे या डायग्राममध्ये बघा. तर इथून एक रोड आहे हा आणि हा एक रोड आहे, बरोबर. 2 रोड आहेत इथे आणि ते एकत्र आले आहेत, एकाच लेवलला आले आहेत, वर खाली नाही आहेत. इथे बघू शकता 1 2 3 4 रोड्स, 4 रोड्स एकत्र आलेत. इथे बघू शकता 1 2 रोड्स एकत्र आले, एकमेकांना क्रॉस करतायत, यांना काय म्हणतात. आता इथे पण बघू शकता तुम्ही, हा एक रोड एकमेकांना क्रॉस करतो आणि एकाच लेवलला, सेम लेवलला क्रॉस करतात, वर खाली नाही आहेत ते, म्हणून त्यांना काय म्हणतात, ॲट ग्रेड इंटरसेक्शन. तर आपण इंटरसेक्शनचे टाईप्स बघूया. टी इंटरसेक्शन आताच दाखवलं तुम्हाला. क्रॉस इंटरसेक्शन म्हणजे 2 रोड एकमेकांना जर क्रॉस करत असतील तर त्याला क्रॉस इंटरसेक्शन म्हणतात, त्याची पण डायग्राम आताच दाखवली तुम्हाला. हा झाला टी इंटरसेक्शन, हा झाला टी इंटरसेक्शन, हा झाला क्रॉस इंटरसेक्शन, ठीक आहे. हा आहे वाय इंटरसेक्शन, हा क्रॉस इंटरसेक्शन परत आहे. तर तुम्हाला 3 इंटरसेक्शन समजले असतील. याला स्केव क्रॉस इंटरसेक्शन, स्केव शेप आहे याचा बघा, स्केव क्रॉस इंटरसेक्शन. हा स्टॅग्ड इंटरसेक्शन, इथे बघू शकता तुम्ही, हा एक रोड आहे, याला काय म्हणतात, स्टॅगर्ड इंटरसेक्शन. स्टॅगर्ड आहे हा एक रोड जातो इथे, इकडून एक आणि इकडून एक हा रोड जॉईन होतो आहे, म्हणून याला स्टॅगर्ड इंटरसेक्शन म्हणतात. याला स्केवड इंटरसेक्शन म्हणतात, स्केवड क्रॉस होतो आहे बघा, ठीक आहे. याला मल्टिपल इंटरसेक्शन म्हणतात. आताच आपण एक डायग्राम बघितली मल्टिपल इंटरसेक्शनची इथे, ह्याला काय म्हणतात, मल्टिपल इंटरसेक्शन. 1 2 3 4 रोड एकत्र येतात म्हणून याला मल्टिपल इंटरसेक्शन म्हणतात. आता स्केवड, आता याचा शेप स्केवड पण आहे आणि स्टॅगर्ड पण आहे, म्हणून याला काय म्हणतात, स्टॅगर्ड इंटरसेक्शन. तर हे टाईप्स ऑफ इंटरसेक्शन ॲट ग्रेड म्हणजे काय, एकाच लेवलला जॉईन होतात, सेम लेवलला जॉईन होत आहे, म्हणून त्यांना ॲट ग्रेड इंटरसेक्शन म्हणतात. तर आता बघूया पुढचा टाईप, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. त्याची डेफिनेशन बघा, व्हेन द 2 or more रोड्स इंटरसेक्ट ॲट डिफरंट लेवल देन सच इंटरसेक्शन्स आर नोन ॲज ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. द 2 or more रोड्स जॉईन और इंटरसेक्ट ॲट डिफरंट लेवल, एकाच लेवलला नाही, डिफरंट लेवलला जॉईन होत आहे, त्याला काय म्हणतात, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, हा एक वरून, ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, हा एक रोड वरून मूव्ह होतो आहे आणि हा खालून एक मूव्ह होतो आहे, एकत्र जॉईन झाले आहेत का, नाही, म्हणून यांना काय म्हणतात, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. हे कुठेतरी पुढे इकडे जॉईन झाले असतील, ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया. आता हे इतर सगळे डायग्राम बघू शकता, हा पण डायग्राम तुम्ही बघू शकता, इथे पण बघा, हा एक वरून रोड मूव्ह होतो आहे आणि त्याच्या खालून हा दुसरा रोड आला आहे. इथे ब्रिज कन्स्ट्रक्ट करतात, 2 रोडमध्ये एलिव्हेशन असतं ना, थोडंसं लेवल एकाच लेवलला नसतात, त्यामुळे इथे ब्रिज कन्स्ट्रक्ट करतात, यांना काय म्हणतात, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. या डायग्राममध्ये पण बघू शकता फ्लायओव्हर्स यांना काय म्हणतात,
फ्लायओव्हर्स. आता मागच्या डायग्राममध्ये होतो तो अंडरपास होता, याला काय म्हणतात अंडरपास. म्हणजे काय, इथून याच्या खालून हा रोड पास झाला आहे म्हणून याला काय म्हणतात अंडरपास. ठीक आहे, आणि हा पण अंडरपासचंच एक्झाम्पल आहे, याला पण अंडरपास म्हणतो. आणि आता फ्लायओव्हर दाखवतो तुम्हाला, यांना काय म्हणतात फ्लायओव्हर. ही डायग्राम तुम्हाला क्लिअर दिसते का? समजा ही डायग्राम बघू शकता इथे, ह्या डायग्राममध्ये आता तुम्हाला समजेल हा एक रोड वरून मूव्ह होतोय, त्याच्या खालून हा रोड मूव्ह होतोय, तुम्हाला दिसत असेल कदाचित. हा रोड त्याच्या खालून मूव्ह होत आहे आणि ह्या रोडला असा हा सर्व्हिस रोड आहे, या रोडने हा रोड असा जोडलेला आहे. समजत असेल तुम्हाला, हा पण रोड असा जोडलेला आहे. या रोडना काय म्हणतात ग्रेड सेपरेटेड म्हणतात, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन म्हणतात. यात 2 टाईपचे ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन असतात. फ्लायओव्हर म्हणजे ओव्हरपासेस आता दाखवले ते, आणि अंडरपास म्हणजे आतून पास होतात रोड, त्यांना म्हणतात काय अंडरपास आणि ओव्हरपास म्हणजेच फ्लायओव्हर. आता ते 2 डिटेलमध्ये बघूया, अंडरपास आणि ओव्हरपास. आता फ्लायओव्हर म्हणजे काय ते बघूया. इन दिस टाइप्स ऑफ इंटरसेक्शन मेजर हायवे इज टेकन अबोव इन द इम्पॅक्टमेंट अक्रॉस द अदर हायवे बाय क्रिएटिंग द अँड ओव्हर ब्रिज कन्स्ट्रक्ट करतात. आता दाखवलं तुम्हाला फ्लायओव्हर, तसे ते मोठे ब्रिज कन्स्ट्रक्ट करून त्याच्यावरून रोड पास करतात. पण अंडरपासमध्ये काय असतं तर एक्सकेवेट करतात. आता बघूया. इन दिस टाईप्स ऑफ ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन इन विच वन हायवे मायनर रोड असतो तो इज पासिंग इज बिलो द ग्राउंड लेवल अक्रॉस द हायवे बाय कन्स्ट्रक्टिंग द अंडर ब्रिज कन्स्ट्रक्ट करतात. आता तुम्हाला दाखवलेल्या डायग्राममध्ये हा झाला फ्लायओव्हर, आणि अंडर ब्रिज असं एक एक्सकेवेट करून असं एक ब्रिज कन्स्ट्रक्ट करतात आणि तिथून मायनर रोड असतो तो पास करतात. हा मायनर रोड वरून मेजर रोड जातो. ठीक आहे, तर हे होते फ्लायओव्हर. आणि फ्लायओव्हरलाच काय म्हणतात ओव्हरपास, आणि त्यामध्ये दुसरा टाईप आहे अंडरपास. ठीक आहे, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनचे 2 टाईप, अंडरपास अँड ओव्हरपास. ओव्हरपासला फ्लायओव्हर पण म्हणतात. ठीक आहे, तर इथपर्यंत झालं तुमचं इंटरसेक्शन झाले. आता तुम्हाला इंटरसेक्शनचे टाईप बघितले आपण. इंटरसेक्शन म्हणजे काय ते बघितले. 2 or more रोड्स कम टुगेदर, त्याला काय म्हणतात इंटरसेक्शन. रोड इंटरसेक्शन म्हणतो आपण. रोड इंटरसेक्शनचे 2 टाईप, ॲट ग्रेड इंटरसेक्शन अँड ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. आता ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनचे म्हणजे काय तर सेम लेवलला जर 2 किंवा 2पेक्षा जास्त रोड एकत्र येत असतील, इंटरसेक्ट होत असतील, एकमेकांना क्रॉस करत असतील, तर त्यांना काय म्हणतो आपण ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. तर नेक्स्ट आहे ॲट ग्रेड इंटरसेक्शन म्हणतो त्यांना. आणि ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन म्हणजे काय तर 2 किंवा 2 रोड एकत्र येत असतील पण ते वेगवेगळ्या लेवलला येत असतील, तर त्यांना काय म्हणतो आपण डिफरंट लेवल असेल, इंटरसेक्ट ॲट ए डिफरंट लेवल, तर त्यांना काय म्हणतो आपण ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. तर आपण आता रोड ॲक्सिडेंट, एक न्यू पॉईंट आहे रोड ॲक्सिडेंट, आणि मोस्टली एक्झाममध्ये विचारला जातो रोड ॲक्सिडेंट. एकदम सिम्पल आहे. रोडवर ॲक्सिडेंट का होतात, रिझन बिहाइंड द रोड ॲक्सिडेंट ते आपल्याला बघायचं आहे. रोड ॲक्सिडेंट म्हणजे काय बघूया आपण मेनली. तर रोड ॲक्सिडेंटची इथे डेफिनेशन आहे ती बघूया. डेफिनेशन म्हणजे इन्फो आहे थोडीशी. जनरली ट्रॅफिक ॲक्सिडेंट रिझल्ट्स फ्रॉम द ॲक्च्युअल फेल्युअर ऑफ द रोड युजर. These accidents may cause damage the property, vehicles or human being. मोस्टली ॲक्सिडेंट कोणामुळे होतात, कोणामुळे होतात, द रिझल्ट ॲक्च्युअली कोणामुळे होतात तर रोड युजर्समुळेच होतात, किंवा व्हेकल्सचं जर मेंटेनन्स व्यवस्थित नसेल, किंवा तुमची मेंटल फिजिकल किंवा सायकोलॉजिकल कंडिशन ड्रायव्हरची चांगली नसेल त्यावेळी व्हेकल चालवताना, तर त्यावेळी काय होतात ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यामुळे पूर्ण बरेचसे प्रॉपर्टीजना डॅमेज होतं. बरेचसे साईडचे जर प्रॉपर्टीज लोकांचे असतील, समजा घरं वगैरे असतील, होम्स वगैरे असतील साईडला, तर ती पण डॅमेज होतात. किंवा साईडला व्हेकल्स असतील, साईडने जाणारे व्हेकल्स पण डॅमेज होतात. किंवा पेडेस्ट्रियन साईडने जात असतील फुटपाथवरून, तर त्यांना पण बऱ्याच वेळा ह्या गाड्या ठोकून जातात, ॲक्सिडेंट करून जातात. तर रिझन बिहाइंड द रोड ॲक्सिडेंट कोणाकोणामुळे होतात ते आता आपण बघूया. तुम्ही इमॅजिन करू शकता
रोड ॲक्सिडेंट कोणाकोणामुळे होतात. तर फर्स्ट ड्यू टू पेडेस्ट्रियन म्हणजे रोडच्या साईडने चालतात ते लोक. पेडेस्ट्रियन समजा तुम्ही हेडफोन लावून इयरफोन लावून चालताय, तुम्हाला हॉर्न देताय ते माहितीच नाही मागून, आणि तुम्ही अचानक रोड वगैरे क्रॉस करताय, तर काय होतं त्यावेळी ॲक्सिडेंट होतात. त्यालाच काय म्हटलं एका शब्दात इथे, केअरलेसनेस. सेकंड आहे क्रॉसिंग ऑफ रोड अदर दॅन क्रॉसवॉक वर झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंग सोडून जर आपण रोड क्रॉस करायला गेलो, तर स्पीडमध्ये व्हेकल असेल तर ते आपल्याला उडूनच जातं. त्यामुळे हे आपण ड्यू टू पेडेस्ट्रियन कसं काय ॲक्सिडेंट होऊ शकतं समजलं असेल. आपण केअरलेसनेस केलं, समजा हेडफोन वगैरे लावून फिरलं रोडवर, तर आपल्याला ॲक्सिडेंट होऊ शकतो. किंवा क्रॉसवॉक सोडून आपण जर आपण रोड क्रॉस केला तर ॲक्सिडेंट होऊ शकतं. ड्यू टू पॅसेंजर आपण यावेळी बसमधून प्रवास वगैरे करतो, त्यावेळी बघितलं असेल तुम्ही किती ओव्हरलोड चालू असते लोकांची. पॅसेंजर काय करतात, ट्रबल करतात, त्यामुळे ड्रायव्हरला वगैरे पण त्रास होतो, त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो. पॅसेंजर कॉझिंग ट्रबल टू द ड्रायव्हर. पॅसेंजर मेकिंग नॉईज, जोकिंग अँड डायव्हर्टिंग द अटेन्शन ऑफ द ड्रायव्हर. ड्रायव्हरचं कधी कोण लोकांना सवय असते बघा, बसमधून प्रवास करतात त्यावेळी ड्रायव्हरबरोबर गप्पा गोष्टी करायला जातात, त्यावेळी पण ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. पॅसेंजर गेटिंग डाऊन फ्रॉम द व्हेकल फ्रॉम रॉंग साईड. रॉंग साईड म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल 4 व्हीलरमधून राईट साईडचा दरवाजा ओपन करून कोण उतरतात, मागे पण बघत नाहीत. मागून 2 व्हीलरवर आला तर डायरेक्ट तो डोर घेऊनच जातो किंवा डोरला जाऊन त्या आदळतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, यूट्यूबवर बघितलं तर खूप व्हिडिओ भेटतील. रॉंग साईडने जर डोर ओपन केला तर डायरेक्ट 2 व्हीलरवर आले किंवा 4 व्हीलरवाला आला मागून, तर डायरेक्ट तो डोरच घेऊन जातो व्हेकलचा. त्यामुळे असे पॅसेंजरमुळे ॲक्सिडेंट होतात. तर देन आहे व्हेकल डिफेक्टिव्ह स्टिअरिंग जर तुमचं डिफेक्टिव्ह असेल, मेंटेनन्सच नसेल व्हेकलचा, तर तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतो. इम्प्रॉपर हेडलाईट नाईट विजन मोस्ट इम्पॉर्टंट असतं. नाईटला आपल्याला कमी दिसत असतं, आपल्याला खूप रिस्ट्रिक्शन्स असतात, जिथपर्यंत लाईट पोचणार तिथपर्यंत आपल्याला दिसणार. देन ब्रेक फेल्युअर, ह्यामुळे पण ॲक्सिडेंट होतं. रोडचं कंडिशन माहिती आहे तुम्हाला, जर खराब रोड असेल तर तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, रोडचा अर्धा भाग खराब झालेला असतो, अर्धा चांगला असतो. सगळेजण त्याच भागाने, चांगल्या भागावरून गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तिथे खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे बरेच जण पडतात, ॲक्सिडेंट तिथे होतात. ठीक आहे. वेट अँड ऑइली सरफेस, त्यामुळे गाडी स्लिप्स होतात. रॉंग सुपर इलेव्हेशन म्हणजे काय, ट्रान्सफर इन्क्लाइंड एलिव्हेशन जर रॉंग प्रोव्हाइड केलेलं असेल तर त्यावेळी ॲक्सिडेंट होतात. सुपर इलेव्हेशनचे वर आपण एक्झाम्पल पण बघितलेलं, आणि सुपर इलेव्हेशन तुम्हाला मी डायग्राम वगैरे पण दाखवलेली, व्यवस्थित बघा ते. रॉंग रेडियस ऑफ कर्वचे टाईप आपण बघितलेले, आणि की जर रेडियस जर कर्वची कमी असेल तर तो शार्प कर्व होतो, आणि कर्ववर व्हेकल तुम्ही बघितलं असेल, बस वगैरे कसे कर्ववर आपण बाहेर ढकलले जातो पूर्ण. आपण एका जागेवर स्वतःला मेंटेन नाही करू शकत जर फास्टमध्ये जर तुम्ही व्हेकल मूव्ह केलं त्या कर्ववरून. तर हे होते कंडिशन. काय होते हे, तर रिझन बिहाइंड द रोड ॲक्सिडेंट. रिझन होते हे, कोणकोणत्या रिझनमुळे ॲक्सिडेंट होऊ शकतं. तर फर्स्ट होते ड्यू टू पेडेस्ट्रियन, नेक्स्ट आहे ड्यू टू पॅसेंजर, नंतर व्हेकल जर डिफेक्टिव्ह असेल तर ॲक्सिडेंट होतं. नेक्स्ट आहे रोड कंडिशन. तर प्रिकॉशन आपण काय घेऊ शकतो, प्रोव्हिजन काय करू शकतो, प्रोव्हिजन टू प्रिव्हेंट द रोड ॲक्सिडेंट. मोस्टली क्वेश्चन विचारला जातो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोस्टली विचारला जातो. आणि हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, रिझन बिहाइंड द रोड ॲक्सिडेंट, हा क्वेश्चन मोस्टली विचारला जातो. ठीक आहे. आणि रोड सायन्स आपण बघितलेले, ते आठवत असतील सगळ्यांना. 3 टाईप होते रोड सायन्सचे, सगळ्यांना आठवत असतील. काय होते, मॅन्डेटरी साईन, कॉजनरी साईन अँड इन्फॉर्मेटरी साईन, हे 3 टाईप्स आहेत. तर प्रोव्हिजन टू प्रिव्हेंट द रोड ॲक्सिडेंट काय करू शकतो, चेक द रोड जिओमेट्री. ज्यावेळी रोडचे डिझाईन करतो त्यावेळी कर्व वगैरे काय करायचे, फ्लॅट प्रोव्हाइड करायचे, जास्त शार्प कर्व वगैरे प्रोव्हाइड करायचे नाही. तुम्ही नॅशनल हायवेजला वगैरे बघितलं असेल तर मोठे कर्व प्रोव्हाइड करतात, जेणेकरून ते व्हेकल त्या स्पीडमध्ये व्यवस्थित मूव्ह होईल. जर शार्प कर्व असेल तर व्हेकल स्किड होऊ शकतं, स्लिप होऊ शकतं. त्याचे डिफरन्स बिटवीन स्किड अँड स्लिप मी तुम्हाला सांगितलेलं व्यवस्थित. स्किड म्हणजे काय असतं, स्लिपमध्ये म्हणजे काय असतं,
कुठे स्लिप होऊ शकते व्हेकल, कुठे स्किड होऊ शकते व्हेकल, हे मी तुम्हाला सांगितलेलं. रिमूव्ह द ऑब्स्ट्रक्शन कॉझिंग द ॲक्सिडेंट. जर रोडच्या साईडला कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन्स असतील, दगड वगैरे असतील किंवा झाडं वगैरे असतील तर ती रिमूव्ह केली पाहिजे जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही. प्रोव्हाइड द ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस. चौकात वगैरे ॲक्सिडेंट होतात, इंटरसेक्शन्स असतात रोडचे, तिथे ॲक्सिडेंट मोस्टली होतात. कशामुळे तर दोन्ही साईडने, एक तर राईट अँगल तिथे बनतो, बरोबर. समजा असा एक रोड जात असेल आणि असं एक, तर इथे राईट अँगल बनतो, इकडून एक व्हेकल येणार आहे आणि ह्या साईडने एक व्हेकल मूव्ह होणार आहे. त्यामुळे एवढं काय व्हिजन नसतं आपल्याला, साईड डिस्टन्स नसतं तिथे, त्यामुळे इथे असं कोलिजन होतं, दोन व्हेकलची टकराव होते, इथे ॲक्सिडेंट होतो. त्यामुळे इथे काय केलं पाहिजे, ट्रॅफिक सिग्नल प्रोव्हाइड केले पाहिजे. त्यामुळे एका साईडचे व्हेकल्सना आधी मूव्ह करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडचे व्हेकल नंतर मूव्ह करायचे. ठीक आहे. तिथे ट्रॅफिक सिग्नल किंवा ट्रॅफिक कंट्रोलिंग सायन्स तिथे लावले पाहिजेत. प्रोव्हाइड प्रॉपर रोड क्रॉसिंग और झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंग वगैरे प्रॉपर प्रोव्हाइड केले पाहिजेत. तुम्ही बघितले असेल क्रॉसवॉक असतात, चौक असतात असे. समजा हा असा इकडून एक रोड येतो, हा एक रोड आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा रोड आहे. इथे 4 रोड येतात, तर इथे झेब्रा क्रॉसिंग सगळीकडे प्रोव्हाइड केलं पाहिजे जेणेकरून पेडेस्ट्रियन आहेत ते व्यवस्थित क्रॉस करतील रोड. ठीक आहे. त्यामुळे झेब्रा क्रॉसिंग मस्ट असतं चौकात. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड फुटपाथ अलॉंग द रोड साईड ऑफ द रोड. तुम्ही फुटपाथ, आता मी तुम्हाला दाखवलेलं डायग्राममध्ये का फुटपाथ, समजा असा रोड असेल तर इथे काय असतं, परत ड्रॉ करतो, असा एक रोड असेल तर इथे तुमचा कर्व असतो जो रोड आणि फुटपाथला सेपरेट करतो. हा तुमचा कर्व, हा मार्क केलेला असतो ब्लॅक अँड व्हाईटने, आणि इथून हा तुमचा उरलेला पोर्शन असतो, हा जरा उंचावर असतो, कर्वच्या हाईडला असतो. आणि इथे पेवर ब्लॉक्स प्रोव्हाइड केलेले असतात, पेवर ब्लॉक्स असे प्रोव्हाइड केलेले असतात. इथून आपण वॉक करतो, चालतो, आणि हा इथून काय होतात, व्हेकल्स मूव्ह होतात. समजलं असेल सगळ्यांना. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, फुटपाथ. फुटपाथ कोणासाठी असतं, पेडेस्ट्रियन्ससाठी असतं, जेणेकरून ते रोडवर येणार नाहीत, ते फुटपाथवरून चालतील. प्रोव्हाइड सफिशियंट लाईटिंग फॅसिलिटीज. बघितलं असेल मुंबई गोवा हायवेला सफिशियंट लाईटिंग फॅसिलिटी आता प्रोव्हाइड केलेली आहे. एज्युकेशन एड्स. एज्युकेशन व्यवस्थित दिलं पाहिजे ड्रायव्हर्सना. ज्यावेळी आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढतो त्यावेळी आपल्याला व्यवस्थित सगळ्या एक्झाम्स द्याव्या लागतात, त्यावेळेस आपल्याला लायसन्स भेटतं. पुट द बॅरियर ॲट द अनऑथोराइज क्रॉसिंग. तुम्ही बघितलं असेल कॅटल्स वगैरे रोडवर येतात अचानक, किंवा डॉग्स वगैरे रोडवर येतात, पण नॅशनल हायवेजला वगैरे प्रॉपर बॅरियर प्रोव्हाइड केलेलं असतं जेणेकरून कॅटल्स वगैरे रोडवर येणार नाहीत, कारण तिथे व्हेकलचं स्पीड 100 km/h वर पण असतं. त्यामुळे तिथे प्रॉपर बॅरियर प्रोव्हाइड केलेले असतात. चिल्ड्रन शुड बी गायडेड बाय द ट्रॅफिक ऑथॉरिटीज. चिल्ड्रन शुड बी गायडेड बाय द ट्रॅफिक ऑथॉरिटीज. ट्रॅफिक ऑथॉरिटीजने काय केलं पाहिजे, चिल्ड्रन्सना गाईड केलं पाहिजे, जेणेकरून ज्यावेळी ट्रॅफिक ऑथॉरिटीजने जर गाईड केलं व्यवस्थित चिल्ड्रन्सना, तर ते व्यवस्थित रोड वगैरे क्रॉस करतील. बऱ्याच वेळा बघितलं असेल चिल्ड्रन्स वगैरे, तुम्ही पण व्हेकल चालवताना बघितलं असेल, शाळेतून मुलं जातात ते रोडच्या मधून पण कधी कधी चालत असतात, कारण त्यांना एवढं माहिती नसतं. त्यामुळे त्यांना जर व्यवस्थित गाईड केलं तर ती रोडच्या फुटपाथवरून इकडून ती व्यवस्थित चालतील आणि व्हेकल तुमचं असं ह्या डिरेक्शनमध्ये मूव्ह होईल. आणि हे काय असतं, कर्व असतो, हा कर्व असतो, आणि इकडून हा फुटपाथवरून तुमचे पेडेस्ट्रियन असे वॉक करतात, आणि इकडून हा तुमचा हा रोड झाला, इकडून हा पूर्ण रोड झाला. ठीक आहे. सो हा तुमचा फोर्थ चॅप्टर होता. काय नाव होतं, ट्रॅफिक इंजिनिअरिंग. एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये घेतलेला आहे हा टॉपिक. जर काही नाही समजलं तर नक्की मला सांगा, आपण ते परत घेण्याचं ट्राय करू. मागच्या चॅप्टरमध्ये काय राहिलं असेल ते पण सांगा. असाइनमेंट सबमिट करा वेळेच्या वेळी, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित मार्क्स भेटतील. जर तुम्ही वेळेत सबमिशन नाही केलं तर तुमच्या मार्क्सवर पण तेवढाच इफेक्ट होईल, हे मी आधीच सांगतो आहे तुम्हाला. सो ठीक आहे, थँक्यू.